आज रात्री एक संस्कृती पूर्णपणे नामशेष होईल, ती परत कधीच येणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणला उद्देशून केलेलं हे विधान माघार घेण्यासाठी ट्रम्पनी इराणला मंगळवारी रात्री 8 म्हणजेच भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी 5:30 पर्यंतची वेळ दिली होती. ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या धमकीमुळे जगाचं टेन्शन वाढलं होतं. हिरोशिमा आणि नागासाकीप्रमाणे अमेरिका इराणवर विध्वंसक अणुबॉम्ब टाकणार आणि अख्खं जग हादरणार असे तर्क लावले जात होते. कट टू ट्रम्प यांनी बुधवारी पहाटे 4 वाजता म्हणजेच इराणला दिलेल्या डेडलाईनच्या तासभर आधीच केलेली पोस्ट. आपण 2 आठवडे इराणवरचे हल्ले थांबवत आहोत. तसंच इराणने घातलेल्या 10 अटींवर वाटाघाटीसाठी आपण तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले. अवघ्या काही तासात ट्रम्प यांची बदललेली ही भाषा अमेरिकेची सपशेल शरणागती दाखवते. 40 दिवसांनी युद्धाला स्वल्पविराम मिळाला ही अख्ख्या जगासाठी दिलासादायक गोष्ट आहे. पण इराणवर कब्जा मिळवण्याची स्वप्न बघणारे ट्रम्प मात्र इराण समोर झुकले. हा आपला मोठा विजय असल्याचं इराणकडून सांगितलं जात आहे आणि इराणी जनतेकडून जल्लोषही साजरा करण्यात येतोय. असं कसं झालं? जगातल्या महाशक्तिशाली देशाचे प्रमुख इराण समोर गुडघ्यांवर कसे आले पाहूया त्या व्हिडिओमधून. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खामेनेईंसह 48 इराणी नेते एका फटक्यात मारले गेले. इराणसाठी हा सगळ्यात मोठा धक्का होता. 36 वर्ष इराणची सत्ता ज्यांच्या हातात होती, इराणमध्ये ज्यांच्या नेतृत्वात इस्लामी राजवट अस्तित्वात होती, ती आता संपणार असं वाटू लागलं. इराणला आता शरणागतीशिवाय दुसरा पर्याय नाही असंच बोललं जात होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा आपण इराणमध्ये तख्तापालट करू असा दावा केला. पण तब्बल 40 दिवसात अमेरिकेला हे साध्य करता आलेलं नाही. उलट या 40 दिवसात इराण, अमेरिका आणि इस्रायल या दोघांनाही पुरून उरला. इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी झाली. इराणच्या लष्करी सामर्थ्याला मोठे हादरे बसले. पण इराण मागे हटला नाही. इराणकडची मिसाईल्स डिफेन्स सिस्टम आपण उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प सातत्यानं सांगत होते. पण इराणकडून होणारे हल्ले कुठेही कमी झाल्याचं दिसलं नाही. उलट इराणने अमेरिकेचं मोठं लष्करी आणि आर्थिक नुकसान केल्याचंच आकडे सांगतात. इराणने आखातातील कतार, UAE, बहरीन, कुवैत, जॉर्डन, सौदी अरेबिया अशा वेगवेगळ्या देशातल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले. त्यामुळे अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टम आणि रडार यंत्रणेला मोठं नुकसान झालं. युद्धाच्या पहिल्या 2 आठवड्यांतच या तळांवरच्या हल्ल्यांमुळे अमेरिकेचं तब्बल $800 मिलियन नुकसान झालं होतं. ज्या लष्करी तळांच्या जोरावर अमेरिका गेली अनेक वर्ष पश्चिम आशियात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा आणि इराणला भीती घालण्याचा प्रयत्न करत होता, तेच तळ इराणने खिळखिळे केले. कोणत्याही परिस्थितीत आपण मागे हटणार नाही हेच इराणने जगाला दाखवून दिलं. इराणने F-15E, F-35 लाइटनिंग अशी अमेरिकेची शक्तिशाली लढाऊ विमानं पाडली. ही विमानं अमेरिकन हवाई दलाची शान समजली जातात. पण हीच शान इराणने धुळीस मिळवली. डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या धमक्या देऊन इराणला शरण आणण्याचा प्रयत्न केला. गेल्या 40 दिवसात ट्रम्प यांच्याकडून इराणला 7 ते 8 वेळा वेगवेगळ्या डेडलाईन्स देण्यात आल्या. पण इराणने त्या सगळ्याच फेटाळून लावल्या. आपण आपल्याच अटींवर हे युद्ध थांबवू ही ठाम भूमिका इराणने शेवटपर्यंत घेतली आणि अखेर इराणच्या 10 अटींवर चर्चा करायला ट्रम्प आता तयार झालेत. म्हणजेच इराणवर गुरगुरण्यापेक्षा जास्त गेल्या 40 दिवसात ट्रम्पना काहीच साध्य करता आले नसल्याचं दिसतं. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझ चोक करून मोठा मास्टर स्ट्रोक लगावला. आखातात आजवर इतके संघर्ष झाले, पण इराणने कधीच स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद केले नाही. पण यावेळी मात्र इराणने तब्बल 30 दिवस जागतिक तेल आणि गॅसचा हा मार्ग रोखून धरला. जागतिक पातळीवर दिवसाला 20% कच्चं तेल आणि गॅसची वाहतूक याच मार्गाने होत असल्यामुळे जगाची अर्थव्यवस्था इराणने वेठीस धरली. $70 प्रति बॅरलच्या खाली असलेले कच्च्या तेलाचे भाव $120 पर्यंत जाऊन पोहोचले. जागतिक व्यापारावर सुद्धा याचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे एक प्रकारे ट्रम्प यांच्यावरचा दबाव वाढत होता. अमेरिकेचा मोठा व्यापार हा आशियातील देशांसोबत चालतो. भारत, चीन, पूर्व आशियातले देश हे अमेरिकेच्या निर्यातीसाठी मोठी बाजारपेठ आहेत. पण इराणने या निर्यातीचा मार्गच बंद केल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा याचा फटका बसला. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ट्रम्प व्याकुळ झाले होते. त्यातूनच ते इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. मंगळवारी तर त्यांनी होर्मुझ खुलं झालं नाही तर इराणमधले पॉवर प्लांट्स आणि ब्रिज उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. पण त्याच ट्रम्पने आता वाटाघाटीसाठी तयारी दाखवली आहे. इराणने युद्धात झालेल्या आपल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सुद्धा
आता होर्मुझचा स्ट्रॅटेजिकली वापर करण्याचं ठरवलंय. आपल्या 10 अटींमध्ये होर्मुझवर असलेलं आपलं नियंत्रण कायम ठेवण्याची आणि होर्मुझ मार्गे होणाऱ्या बोटींच्या वाहतुकीमागे फी आकारण्याची अट इराणने घातली आहे. यातून आपलं नुकसान भरून काढण्याची मागणी इराणने केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फक्त आपल्याकडे असलेल्या शस्त्रांचाच नाही तर आपल्या भौगोलिक स्थानाचा सुद्धा इराणने या संघर्षात मोठ्या हुशारीने वापर केल्याचं यावरून दिसून येतं. ट्रम्पना झुकणं भाग पडलं याचं तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण सांगता येतं ते म्हणजे त्यांचं एकटं पडणं. इस्रायलसोबत ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला तेव्हाच ट्रम्प हे इस्रायलचे पपेट झाल्याचे आरोप सिद्ध झाल्याचं म्हटलं गेलं. एप्स्टीन फाईल्स पासून वाचण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेला युद्धात लोटल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरले. ट्रम्प यांच्या मतदारांना सुद्धा आता पश्चाताप होत असल्याचे सर्वे यायला लागले. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्यांच्या या युद्धखोरीला विरोध केला. आता युद्धविरामानंतरही ट्रम्प यांच्यावर अमेरिकेत टीका होते. ट्रम्प यांनी होर्मुझवर इराणचं असलेलं नियंत्रण मान्य करणं ही जगाच्या दृष्टीने घातक गोष्ट असल्याचं ट्रम्पच्या विरोधकांचं म्हणणं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या 85 खासदारांनी ट्रम्प यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या सगळ्या गोष्टी ट्रम्प यांच्या विरोधात जाणाऱ्या आहेत. मेक अमेरिका ग्रेट अगेनची घोषणा देत ट्रम्प यांनी मागच्या निवडणुकीत जनतेचा विश्वास मिळवला होता. पण आता ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकांची धास्ती असल्याचं म्हटलं जात आहे. कारण ट्रम्प यांना लोकांचा असलेला पाठिंबा हा -20 वर आल्याचं काही सर्वे सांगतात. 59% अमेरिकन नागरिकांचा ट्रम्प यांच्या इराण विरुद्ध असलेल्या संघर्षाला विरोध आहे. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या 4 वर्षांचा कार्यकाळ निश्चित आहे. पण अमेरिकन काँग्रेस म्हणजेच संसदेतील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सगळ्या जागांसाठी, सिनेट सदस्यांच्या 1/3 जागांसाठी आणि विविध राज्यांच्या राज्यपालांच्या जागांसाठी दर 2 वर्षांनी निवडणुका होतात. त्यामुळेच याला मध्यावधी निवडणुका म्हणतात. या निवडणुका 2 वर्षांनी येणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाची रंगीत तालीम असते. अमेरिकन संविधानानुसार एक व्यक्ती फक्त 2च वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकते. त्यामुळे ट्रम्प यांना 2028च्या अमेरिकन निवडणुकीत पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळणार नाही. पण मध्यावधी निवडणुकांमध्ये जर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला कमी जागा आल्या तर आगामी निवडणुकीत त्यांची सत्ता जाण्याची भीती आहे. तसंच जर विरोधातील डेमोक्रॅटिक पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले तर ट्रम्प यांचं संसदेतलं वर्चस्व मर्यादित होऊ शकतं. ट्रम्प यांचे अनेक निर्णय अडकू शकतात. यासोबतच जर संसदेत विरोधी पक्षाला बहुमत मिळालं तर ट्रम्प यांच्यावर महाभियोग आणून त्यांचं राष्ट्राध्यक्ष पद सुद्धा धोक्यात येऊ शकतं. अर्थात हा महाभियोग हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सदस्यांनी साध्या बहुमताने आणि सिनेट सदस्यांनी 2/3 बहुमताने पारित करणं गरजेचं असतं. त्यामुळे ट्रम्प यांना पदावरून बाजूला करणं कठीण आहे. पण सध्या ट्रम्प यांच्या विरोधात असलेल्या असंतोषामुळे ते अशक्य आहे असंही म्हणता येत नाही. त्यामुळेच ट्रम्प इराणसमोर झुकल्याचं आता बोललं जात आहे. थोडक्यात ट्रम्प यांनी हल्ले करून सत्ता उलथवण्याचा, इराणवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण आपण इराक किंवा व्हेनेझुएला नाही, आपल्यावर विजय मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही हे जगाला दाखवून देण्यात इराण यशस्वी झालाय. आणि हाच इराणचा मोठा विजय तर ट्रम्प यांची मोठी हार असल्याचं म्हटलं जात आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.